तुम्हाला कधी पैसे मागितले त्यांनी? तुम्ही यांना पैसे देता? काही देत नाही. पण ते पैसे खर्च करतात, वेळ देतात आणि तुमच्याकरता एक चांगले संस्कार तुम्हाला देतात. त्याच्यामुळे यांच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे. आजही आम्ही तुमच्याकडे आलो, मागे पण आलो होतो. याच्या आधी पण एक मोठा कार्यक्रम आपण घेतला होता. त्यावेळेला आम्ही आमच्यातर्फे स्टेशनरी फाउंडेशनतर्फे दिली होती. मागच्या वेळेला आम्ही तुम्हाला टिफिन बॉक्स दिले आहे. ज्यावेळेला सुद्धा आम्ही तुमच्याकरता एक चांगली वस्तू आणली आहे, त्या वस्तूचा तुम्हाला तुमच्या शाळेच्या दृष्टीने मदत होईल आणि त्याचा उपयोग तुम्ही करायचा. पण जे काही कार्य वरून सर करतात त्या संस्काराचं, ते कार्य जे आहे खूप मोठं आहे. त्यामुळे या संस्कार वर्गांना तुम्ही येता, इथे वेळ देता, तुमचे आईवडील तुम्हाला इथे पाठवतात, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही निरंतर तुम्ही ठेवायची. आणि या गोष्टीचा फायदा घेऊन आपण भविष्यात दुसऱ्यांना आपल्याला मानवता धर्म कसा शिकवता येईल, आपल्याला लोकांना कशी मदत करता येईल, हा मात्र तुम्ही लक्षात ठेवायचा आणि शिक्षण पूर्ण करायचं. शिक्षणाशिवाय काहीही पुढे रस्ता नाही. शिक्षण कराल, तुम्हाला चांगला जॉब मिळेल. चांगला जॉब मिळाला, तुमचं घर, तुमचं पोट भरता येईल आणि मग त्यातून तुम्हाला हे दुसऱ्यांना संस्कार देता येईल. दुसऱ्यांना तुम्हाला आपल्या या संस्कार वर्गाचा फायदा देता येईल. तर तुमच्या आमच्यातर्फे